आणि ड्युटी करता बोलून आल्याच्या नंतर सगळा परिवार एका बाजूला, दुःख परिवाराचे, पण माझा देश सुखी असला पाहिजे, माझ्या देशाचं मला बोलवणं आलेलं आहे आणि मला तिथं गेलं पाहिजे, याकरता साहेबांनी तिथे जाणं स्वीकारलं. माझी पावलं जड झाली असतील विचार करा. माझा परिवार एका त्या ठिकाणी दुःखामध्ये आहे आणि मला ते दुःख बाजूला सारून मला देशाच्या सुखाकरता जायचं. मौली ज्ञानोबांनी सांगितलं ना, अवघाची संसार सुखाचा करेल. महाराज संत सांगता सुखाचा संसार करू, देशाचा जवान म्हणतो अख्खा देश सुखात राहिला पाहिजे. हा विचार फक्त सैनिकाच्या घरी होतो, हा विचार तिसऱ्या ठिकाणी कुठे होऊ शकत नाही. सर्वोच्च त्यागाचं प्रत्येक गोष्ट अशी टिकण्यासारखी आहे. सचिन साहेबांच्या जीवनामध्ये निघाले, एक जवान निघतो ना त्यावेळेला काय परिस्थिती होते तुम्हाला माहित आहे. मुलगा बॅग भरून निघतो, बॅग तो शहर सोडून, दादा निघाले तुम्ही आता, मग परत कधी येणार माहित नाही. मुलं उभे राहतात, आई वडील उभे राहतात, कुंकुम तिलक केलं जातं, ओवाळणी केली जाते. मुलगा निघाला ना बाबा, त्याची गाडी समोर येते. पत्नीला असं वाटतं माझ्याकडे पाहिजे, आईला असं वाटतं माझ्याकडे पाहिजे, वडिलांना असं वाटतं माझ्याकडे पाहिजे, पण सैनिक निघाल्यानंतर पाठीमागं फिरून पाहत नाही. रामप्रभूने सुद्धा पाठीमागं फिरून नाही पाहिलं. हे रघुकुलरी सदा प्राण